समोरच हा 3 BHKचा आपल्याकडे विला आहे, त्याला लागूनच हा बीच आहे, वर्सोली बीच। अवघे वर्सोली बीच पासून 50 मीटरच्या अंतरावर आपल्याकडे 3 BHK विला जो आहे तो राईट साईडला विला आहे। त्याचा मेन एंट्रन्स जे आहे ते समोर जे लाल कलरचे 2 पिलर दिसत आहेत, हा त्याचा एंट्रन्स आहे। समुद्राला लागूनच हा 3 BHK प्रायव्हेट स्विमिंग पूल विला आहे। हा जो समोर पाहताय तो समोर वर्सोली बीच आहे। अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर हा वर्सोली बीच आहे। चारी बाजूला प्रायव्हेट लॉन आहे। या विलाच्या टेरेसवरनं हा व्ह्यू घेतलेला आहे मी। अगदी समोर समुद्र आहे, टेरेस व्ह्यू आहे। फर्स्ट फ्लोअरच्या बाल्कनीमध्ये त्यांनी एक एक्स्ट्रा रूम काढलेला आहे, 3 BHK मधला 3rd बेडरूम, त्याचा हा व्ह्यू आहे। तर आपण बघितलं आहे की हा वर्सोली बीचला लागून माझ्याकडे विला आहे, 3 BHKचा प्रायव्हेट स्विमिंग पूल विला। तो आपण इथे बुकिंग करत असतो, वीकेंड वीकडेज वगैरेच्या सगळ्या बुकिंग्स होत असतात या ठिकाणी। चारी बाजूला तुम्ही बघू शकता की इथे समुद्र आहे। हा समोरचा जो बघितलात भाग तर तो हा जो भाग आहे तो पूर्ण प्रायव्हेट लॉन आहे। सोबत एक कॅफेटेरिया सुद्धा बनवलेला आहे। या विलाची ही मेन एंट्री आहे। हा 3 BHKचा प्रायव्हेट स्विमिंग पूलवाला विला आहे। ग्राउंड फ्लोअरला हॉल आहे, किचन आहे आणि 2 बेडरूम बनवलेले आहेत। एक लेफ्ट साईडला फर्स्ट बेडरूम आहे लक्झरियस आणि सेकंड बेडरूम हा सुद्धा राईट साईडला केलेला आहे। हॉल मोठा आहे, साऊंड सिस्टमची सुविधा आहे, म्युझिक सिस्टम, टेलिव्हिजन ठेवलेला आहे। बाहेर पडल्यावर तुम्हाला समोरच लॉन दिसेल। अशा प्रकारचे लक्झरीज प्रॉपर्टी वर्सोली बीचकडे माझ्याकडे अवेलेबल आहेत। तर तुम्ही बघू शकता स्विमिंग पूलला लागून हा एक त्यांनी गजिबो बनवलेला आहे, सिटिंग एरिया आहे, पार्टी लॉन आहे। इथे तुम्हाला स्विमिंग पूलला कनेक्टेड हा डान्स फ्लोअर आहे, इथे तुम्ही पार्टी वगैरे करू शकता। हा समोर जो आहे तो 3 BHKचा प्रायव्हेट स्विमिंग पूल विला आहे। तर मी आलो आहे इथे वर्सोलीला, अलिबागमध्ये वर्सोली बीच। वर्सोली बीचकडे आपल्याकडे 3 BHKचा विला रेंट आउट करतो आपण, आपले नेहमी बुकिंग्स असते इथे। तर हा त्याचा स्विमिंग पूल आहे, तुम्ही इथे बघू शकता आणि आजूबाजूला पूर्ण रिसॉर्ट्स आहेत आणि समोर अवघ्या 50 मीटरवरती वर्सोली बीच आहे। तो बीच अगदी 2 मिनिटावर आहे आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे। हवेशीरवर त्यांनी गझिबो बनवलेला आहे, टेरेस फ्लॅट सारखा केलेला आहे। वर एक बेडरूम आहे, खाली 2 बेडरूम आहेत। हा समोर दिसतोय तो विला आहे, खाली गझिबो बनवलेला आहे बसण्यासाठी। इथे शॅक वगैरे केलेला आहे स्विमिंग पूलमध्ये, जर तुम्ही स्विमिंग पूल आल्यानंतर तर अशा प्रकारचा इथे विला आहे। तर तुम्हाला कधी बुकिंग करायची असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। थँक्यू। तर आता आपण आलो आहोत त्याच्या बाजूलाच दुसरी एक वाडी आहे, ज्या वाडीमध्ये तुम्हाला फॅमिलीज रूम्स मिळतील, कॉटेजेस मिळतील, गार्डन मिळेल, लॉन मिळेल। त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता प्रायव्हेट कॉटेज आहे, ग्राउंड प्लस फर्स्ट फ्लोअरचा टेरेस आहे। त्याला बॅक साईडला तुम्हाला समुद्राचा पूर्ण किनारा दिसणार आहे। सरळ आपण पुढे गेलो तर राईट हँड साईडला हे प्रत्येक फॅमिली रूम्स त्यांनी बनवलेले आहेत। तिथे जेवणाचे पॅकेज आहेत आणि टेरेसचा व्ह्यू पूर्ण समुद्र किनारा दिसणारा आहे। सोबत समोर बघू शकता तुम्ही असे वेगवेगळ्या टाईपचे त्यांनी फॅमिली रूम्स बनवलेले आहेत, कपल्स रूम बनवलेले आहेत, किचन आहे, लॉन आहे। अशा प्रकारचे इथे रूम्स अवेलेबल आहेत। तर तुम्ही बघू शकता असे आपल्याकडे या बाजूला जे तुम्हाला दिसतात हे सगळे असे कॉटेजेस आहेत। एक फॅमिलीसाठी तिथे कॉटेज मिळेल तुम्हाला। असे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कॉटेज रूम बनवलेले आहेत
आणि समोर हा लॉन एरिया आहे. इथे तुम्ही संध्याकाळच्या वेळेस कॅम्पफायर करू शकता. इथे किचन आहे समोर चारी बाजूला आणि अशा प्रकारचे इथे हे कॉटेज आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर मी बसलो आहे झुल्यावर. इथे खूप सुंदर असा झुला आहे आणि या झुल्यावर तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. इथे संध्याकाळची वेळ खूप शांत असते, हवेशीर असते. असे सुंदर सुंदर इथे कॉटेजेस आहेत. तर तुम्ही कधीही बुकिंग करायची असेल तर इथे खूप राहण्याची सुंदर अशी सोय आहे आणि बीचपासून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर हा विला आहे. प्रायव्हेट कॉटेज आहेत आणि तुम्हाला फॅमिली रूम मिळेल इथे चारी दिशेला. तर तुम्हाला पण या ठिकाणी जर अलिबागला वर्सोली बीचकडे जर बुकिंग करायची असेल तर मला खाली दिलेला नंबर आहे, तिथे तुम्ही संपर्क करा. धन्यवाद.